नमस्कार. पुस्तक वाचन लव जिहाद, दबलेले भयानक वास्तव, सुनीला सोवनी लेखिका. आपला शेवटचा हे चाललेलं आहे केरळ कौमुदी फेब्रुवारी 2009 आलेला वृत्तांत. कार्यपद्धती 6 टप्पे. 1. परिचय. 2. मोबाईल फोन, ईमेल, इंटरनेट, मुस्लिम विद्यार्थी विद्यार्थिनी, सहध्यायी इत्यादी मार्फत त्या मुलीवर प्रभाव टाकणे. 3. संबंधित सावज मुलीला मोबाईल फोन, सौंदर्यप्रसाधनादी भेटवस्तू देणे, त्यांचे महाविद्यालयीन व अन्य शुल्क भरणे इत्यादी मार्गाने त्या मुलीवर प्रभाव टाकणे. 4. सावज मुलीला चित्रपटाला घेऊन जाणे, उपहारगृहात घेऊन किंवा आईस्क्रीम पार्लर इत्यादी ठिकाणी नेणे, महागड्या वस्तू, महागड्या भेटी देणे, फॅशनेबल मोटरी इत्यादीचा वापर करणे. 5. हळूहळू सावज मुलीला प्रेमाची आश्वासनं देणे, विवाहोत्तर सुखी जीवनाचे आमिष दाखवणे, त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, या संबंधाचे मोबाईलद्वारा चित्रण करून नंतर त्यांना ब्लॅकमेल करणे. एवढ्याने ही कार्यभाग झाला नाही तर त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याच्या धमक्या देणे इथपर्यंतही त्यांची मजल जाते. 6. मुलींना विवाहाचे वचन देण्यात येते आणि त्यासाठी तिला इस्लाम धर्म स्वीकारायची गळ घातली जाते. धर्मांतर केल्यावर या मुलींना पुढील संस्थांमध्ये इस्लामची शिकवण दिली जाते. अ. पोन्नई. ब. मोगाधार कोझिकोड. क. मंचेरी मल्लपूर. ड. एरवाडी आणि तेजी तमिळनाडू. याशिवाय लोटायम, कासरगोड, करुणापल्ली इत्यादी ठिकाणी असलेली इस्लामी केंद्र. प्रशिक्षण. लव जिहादमधील कार्यकर्त्यांसाठी लष्कर-ए-तैयबातर्फे प्रशिक्षण शिबिरे चालवण्यात येतात. कोची व कन्नूर येथे ही शिबिरे चालतात. कन्नूर येथे झालेल्या शिबिरात 185 मुस्लिम युवकांनी भाग घेतला. यापैकी 4 जण नंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून मारले गेले. तारिकत तर्फेही प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्रे चालविण्यात येतात. अनेक मुस्लिम डॉक्टर, अभियंते, व्यापारी इत्यादींचा या प्रशिक्षण कार्यक्रमांना सक्रिय पाठिंबा आहे. निधी. सिमीच्या अध्यापत्याखाली 23 धर्मदाय संस्था केरळमधील लव जिहादला पैसा पुरवत आहेत. सौदी अरबस्तानमध्ये धम्म येथे इंडिया फ्रॅटर्निटी फोरम नावाची संस्था स्थापन करण्यात आली असून ते आखाती देशातील दरवर्षी सुमारे 600 कोटी रुपये गोळा करून भारतात पाठवत असते. सहाय्यक संस्था. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना मुस्लिम तरुणांना लव जिहादसाठी मोबाईल फोन्स, मोटरसायकली, मोटरी इत्यादींचा पुरवठा करते. त्याचप्रमाणे तरुण जोडप्याला आणि मुलीला शरीररक्षक पुरविते. याच संस्थेची केरळ लीगल फ्रंट ही संस्था जिहादी रोमियोंना कायदेविषयक मदत देते. सावज मुलींची नंतरची स्थिती. 1. लग्नानंतर ती मुलगी वेश्या व्यवसायात ढकलली जाते अथवा लैंगिक शोषणासाठी तिचा वापर केला जातो. 2. त्या मुलींचा उपयोग इतर हिंदू मुलींना आणि मुलांना धर्मांतराच्या जाळ्यात फसवण्यासाठी केला जातो. 3. काही मुलींना यतीमखान्यात दासी म्हणून अथवा मुस्लिम घरामध्ये मोलकरीण म्हणून ठेवण्यात येते. 4. या मुलींना वरचेवर मादक द्रव्ये देण्यात येतात, त्यामुळे काही काळानंतर त्या व्यसनाधीन तसेच मनोरुग्ण होतात. 5. काही मुलींना दहशतवादी संघटनेमध्ये भरती करण्यात येते. 6. काही मुलींना अरबी देशामध्ये भोगदासी म्हणून पाठवण्यात येते. हिंदूंनी जागे होण्याची वेळ आलेली आहे. लव जिहादचा धोका आपल्या दारापर्यंत अद्याप आलेला नाही म्हणून गाफील राहून चालणार नाही. या धोक्यापासून कोणीही सुरक्षित नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. या संदर्भात जर्मन विचारवंत मार्टिन निलोमर यांचे पुढील उद्गार लक्षात ठेवा. प्रथम ते कम्युनिस्टांना मारावयास आले. मी गप्प राहिलो कारण मी कम्युनिस्ट नव्हतो. नंतर ते समाजवाद्यांना शोध घेत होते. मी गप्प राहिलो कारण मी समाजवादी नव्हतो.
नंतर ते कामगार नेत्यांसाठी आले. मी गप्प राहिलो, कारण मी कामगार नेता नव्हतो. त्यानंतर ते ज्यूचा शोध घेत आले. मी गप्प राहिलो, कारण मी ज्यू नव्हतो. नंतर ते माझाच शोध घेत आले. तेव्हा माझ्या वतीने बोलण्यासाठी, माझे रक्षण करण्यासाठी कोणीच उरले नव्हते. आणखीन काही संदर्भ. 1. US इन्व्हेस्टिगेटेड लव्ह जिहाद, रोमिओज इन इंडिया, विकिलीक्स, लव्ह जिहाद, ज्यामध्ये मुस्लिम पुरुष इतर धर्मातील स्त्रियांशी लग्न करून त्यांचा धर्म बदलवून मुस्लिम व्हायला भाग पाडतात. त्या भारतीय, ख्रिश्चन आणि हिंदू यावर होणाऱ्या घटनेचे पडसाद अमेरिकन सरकारपर्यंत पोचले असून त्यांनी या लव्ह जिहादची छाननी करण्यासाठी US कौन्सिल जनरल सिनकिन यांना पाठवले आहे. सिनकिन यांना आढळले की 6 वर्षापासून दक्षिण भारतात 30,000हून जास्त महिला हरवल्या आहेत. त्यातील 2009 मध्ये 404 महिला गायब झाल्या होत्या. पैकी 332 पोलिसांना सापडल्या. संपूर्ण दक्षिण भारताचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले की मुस्लिम पुरुष इतर धर्मातील स्त्रियांना प्रेम करतात आणि प्रेमात पाडून त्यांना धर्म बदलायला भाग पाडतात. 2. टाइम्स ऑफ इंडिया 13 ऑक्टोबर 2009. भोळ्या मुलींना प्रेमपाशात अडकवून धर्मांतराचे जाळे टाकणाऱ्या लव्ह जिहादच्या विरोधात केरळमधील विश्व हिंदू परिषद आणि ख्रिश्चन संस्था एकत्र आल्या आहेत. लव्ह जिहाद या शत्रूंशी लढण्यासाठी आम्ही दोनही संस्थांनी हात मिळवणी केली. विश्व हिंदू परिषदेने हिंदू हेल्पलाईन सुरू केली असून तीवर 3 महिन्यात 1,500 कॉल्स येऊ लागले. आता केरळ उच्च न्यायालयाने या विषयात हस्तक्षेप केल्याचे दिसून येत आहे. NDTV स्टोरी 9 डिसेंबर 2009. प्रेमाच्या नावाखाली चालणाऱ्या धर्मांतराला पाहून केरळच्या कोर्टाने सरकारला आदेश दिला की या फसवणुकीच्या विरोधात कायदा केला पाहिजे. कोर्टाने म्हटले की प्रेमाच्या नावाखाली कुणालाही फसवून जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात येणार नाही. या संदर्भात कोर्टाने म्हटले आहे की गेल्या 4 वर्षात एकट्या केरळमध्ये 3 ते 4,000 धर्मांतर केलेली प्रेम प्रकरणे घडली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लव्ह जिहादचा प्लॅन असा असतो की हुशार आणि उच्च जातीच्या हिंदू व ख्रिश्चन मुलींना फसवून त्यांचे धर्मांतरण करणे. लव्ह जिहादची सुरुवात 1996 मध्ये काही मुस्लिम संस्थांच्या पाठबळाने झाली. त्याची व्याप्ती आता संपूर्ण भारतभर पसरत आहे. पुस्तक इथे संपले. त्यांनी परिशिष्ट 3 मध्ये वेगवेगळ्या बातम्यांचे हे लावलेले आहेत, प्रिंटिंग करून लावलेले आहेत, पोस्टर्स वगैरे, बातम्या, पोस्टर जे जे काय होतं आणि संदर्भ सूची दिलेली आहे शेवटच्या पानावर. दिव्य कुराण निंदाये इस्लाम पब्लिकेशन, मुंबई 3. ज्यांना ह्याच्याबद्दल वाचायचं असेल ही पुस्तकं रेफर करू शकतात. अल हदीथ मिश्कत उल मसबीह इस्लामिक बुक सर्व्हिस, नवीन दिल्ली 2004. इंग्रजी भाषांतर आहे. मुस्लिम मनाचा शोध शेषराव मोरे, प्रकाशक शेषराव बा मोरे, 125, विवेकनगर, नांदेड. अभिप्रायार्थ आवृत्ती मार्च 2000 मध्ये काढली होती. महापुरुषांच्या नजरेतून स्त्री, डॉ. मंगला आठलेकर, प्रकाशक स्वाती चिटणीस, मेनका प्रकाशन, पुणे. दी वर्ल्ड ऑफ फतवाज, अरुण शौरी. अनुवाद मराठी अनुवाद आहे भारती पांडे यांचा. मेहता पब्लिकेशन हाऊसच आहे ते. बुरख्याआडच्या स्त्रिया, प्रतिभा रानडे, प्रकाशक विद्या प्रकाशन 250, शनिवार पेठ, पुणे. इस्लामचे अंतरंग, डॉ. श्रीरंग गोडबोले, राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळ. 8 नियतकालिके, केरळ कौमुदी फेब्रुवारी 2009, महाराष्ट्र टाइम्स 29 ऑगस्ट 2012, इंडियन एक्सप्रेस 1 जून 2012, नवभारत टाइम्स 29 ऑगस्ट 2012. पुस्तक इथे संपलेलं आहे. मी पुस्तक होतं तसं वाचलेलं आहे. आणि आपण हा वाद करण्यात अर्थ नाही की ब्राह्मणांच्या मुली जास्त फसत आहेत ह्यांच्या नाही. मुली फसल्या जातात. मग ती ब्राह्मणाची असू दे, दलिताची असू दे,
कोणाचीही असू दे, फसवून नाही व्हायला, कोणाचीही फसवणूक होऊ नये. प्रत्येक मूल हे त्या आईवडिलांचं अपत्य असतं, त्याच्यावर त्या आईवडिलांनी भरपूर प्रेम केलेलं असतं. अशा आईवडिलांना हे दुःख बघायला लागू नये, मुली फसल्या जाऊ नये, त्यांचं आयुष्य वाईट होऊ नये म्हणून मी हे पुस्तक वाचून दाखवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये हे माझ्या मनात आहे. प्रेम निखळ असावं, खरं असावं आणि एकमेकांना समजून उमजून न फसवता केलेलं असावं. मी इथेच थांबते. पुस्तक संपलेलं आहे, पुस्तक वाचन संपलेलं आहे. तुम्ही माझं ऐकलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे.